गोकुळ सोबत गोकुल. सतेज पाटलांना एकनाथ शिंदेंचा दे धक्का, काँग्रेसच्या शिलेदारांना खुली ऑफर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून बैठका, चर्चा आणि राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. याच दरम्यान फोडाफोडीच्या हालचालींना गती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश क्षीरसागर यांना विजय मिळवून देत सतेज पाटील यांना धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाने सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक तिकीट न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षासोबत जाण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून माजी नगरसेवकात वाद झाले होते. त्यानंतर राजू लाटकर यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांना राजेश क्षीरसागर यांनी पराभूत केले. या पराभवानंतरही काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक नाराज आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीत सतेज पाटील हे एकमेव भक्कम नेते मानले जात आहेत. मात्र त्यांना शिंदे गटाने दुसऱ्यांदा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात सक्रिय नाहीत. हीच नाराजी लक्षात घेऊन शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी देशमुख यांच्याशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. त्यांना विविध ऑफर दिल्याचे समजते. आता सतेज पाटील आपले गड आणि शिलेदार टिकवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.